श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 12 श्लोक 18। आकाशामध्ये उष्णता ही अदृश्य रूपाने असते, कारण अग्नी हा सर्वत्र व्यापकपणे असतो। तोच अरणीचे मंथन केले असता त्या मंथनात अत्यंत सूक्ष्म रूपाने प्रगट होतो। अग्नीचा वायू हा जीवलग मित्रच आहे, म्हणूनच अग्नीवर बारीक कापूस घालून फुंकले असता तो चांगला लखलखीत दिसू लागतो आणि त्याच्या नाजूक व कोमल ज्वाला पसरू लागतात। अशा प्रकारे अग्नीला मध्यम स्थिती प्राप्त झाली की नंतर हवन द्रव्याने होम करू लागले असता त्या हवनाने तो भयंकर भडकतो व त्याच्या ज्वाळा आकाशाला जाऊन भिडतील एवढा मोठा वाढतो। त्याप्रमाणे सूक्ष्म नाद शिवाच्या संसर्गाने, प्राणाच्या संगतीने आणि षटचक्रादी संस्काराच्या योगाने वाणीच्या रूपाने बाहेर पडतो। मरा हा शब्द ऐकला असता ती वाणी सर्वस्वी अमंगल अशी वाटते, पण तीच अक्षरे उलटी केली असता राम ह्या नावाने पवित्र झालेली वाचा समाधान करीते। चांगला किंवा वाईट कसाही उच्चार केला असता वर्ण काही नाहीसे होत नाहीत, ते कायमच असतात। म्हणूनच वर्णांना अक्षर अविनाशी असे म्हणतात। ह्याप्रमाणे ती वाणी पवित्र होत असते। जशी वाणी वर्णोच्चाराने स्पष्टपणे प्रगट होते, त्याचप्रमाणे इतर इंद्रियांची ही प्रवृत्ती आहे। ती त्या इंद्रियांची स्थिती देखील श्रीकृष्ण उद्धवाला संक्षेपाने सांगतो। श्लोक 19। वाणी प्रगट होण्याचा जसा हा प्रकार आहे, त्याचप्रमाणे कर्मे हा इंद्रियांची प्रवृत्ती प्रगट होण्याचा प्रकार आहे। चरणांमध्ये गती आणि हातांची ग्रहण शक्ती, कोणतीही वस्तू धरण्याचे सामर्थ्य ही प्रगटपणे दिसतात। विसर्ग हा गुदद्वाराचा गुण आणि आत्यंतिक सुखोपभोग हा लिंगाचा गुण हे प्रगट होतात। कर्मेंद्रियात पाचवी जी वाणी आहे तिचे विस्तारपूर्वक वर्णन मागे सांगितले आहे। त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रिये होत असे समज। दृष्टी ही देखणेपणाने व्यक्त होते, जिव्हा ही रस कसे चाखावायचे हे जाणते आणि कानाला ऐकण्याच्या गुणामध्ये अधिकार मिळाला आहे। शीत, उष्ण, मऊ, कठीण हे ज्ञान त्वचा ह्या इंद्रियांमुळे व्यक्त होते। सुगंध किंवा दुर्गंध ह्यांचे ज्ञान होण्याच्या कामी नाक हे चतुर असते। मनाचे संकल्प किंवा विकल्प तसेच निश्चय हे बुद्धीचे कर्म होय। चिंतन हे चित्ताचे कर्म होय आणि मी पण हे अहंकाराचे कर्म होय। रज तम सत्वाचे विकार हे तर मूळ मायेचे विकार आहेत। त्या तिहींचेही विवरण मी आता खरोखर संक्षेपाने सांगेन, ऐक। आदी दैव, आदी भौत आणि ज्याला अध्यात्म असे म्हणतात, त्या ठिकाणी प्रपंच वाढला ते ईश्वराचे दृश्य स्वरूप होय हे लक्षात ठेव। ईश्वर हा आपण स्वतःच जगाचे मूळ कारण आहे। त्या कारणाहून भिन्न असे कार्य मुळीच होत नाही। समजा की एखाद्या वेळी तूप थिजून त्याची पुतळी झाली तर ती तुपाहून निराळी अशी प्रत्यक्ष कधीच दृष्टीस पडत नाही। किंवा लाकडाचा घोडा केला आणि त्याची अंगलट उभे राहण्याची ऐट वगैरे प्रकाराने तो अत्यंत शोभिवंत दिसला तरी त्याने लाकूडपणा सोडलेला नसतो। तो सर्वांगाने लाकडामुळेच शोभत असतो। त्याचे अवयव निरनिराळे पाहिले असता खुर, खांदे हे सर्व लाकडाचेच। त्याप्रमाणे 3 गुणांपासून झालेली पंचमहाभूते ही शिवाचेच मूर्तिमंत स्वरूप आहेत। सोन्याचा दागिना झाला तरी तो ज्याप्रमाणे सोन्याच्याच रूपाने शोभत असतो, त्याप्रमाणे महाभूते व विषयेंद्रिये ही देखील अभिन्नपणाने शिवस्वरूपच आहेत। सोन्याचा नाग तयार केला असता त्याची फडा, शेपूट आणि वाकडा बाक अशा आकारामुळे त्याला नाग असे म्हणतात, पण तो खरोखर नाग असतो हे ते उत्तम प्रतीचे सोनेच असते। नाग नसतो ते उत्तम प्रतीचे सोनेच असते। त्याप्रमाणेच हे जगही मद्रूपच आहे। प्रपंच हा ईश्वराहून निराळा नाही। ह्याच अर्थी जीव शिवाचे अभिन्नपण श्रीकृष्ण स्वतः उद्धवाला सांगत आहे। श्लोक 20। शिव हा स्वतः जीवाचा जीव आहे, म्हणून त्याचे शिव पण स्वतंत्र आहे असे म्हणतात। जीव आणि शिव ह्या रूपांनी हा भिन्न भासतो, म्हणून जीव पण निराळे दिसते। समुद्र हा आपल्या अंगावर खोलगे भोवरे तयार करतो व धरतो, त्याप्रमाणे श्रीहरीने ब्रह्मांड कमल उत्पन्न करून ते आपल्या नाभीमध्ये धारण केले आहे। म्हणूनच त्याला त्रिरुज्ज 3 लोकांना धारण करणारा असे म्हणतात। त्या नाभी कमलामध्येच आपण निलेने त्रैलोक्य धारण करतो, ह्यामुळे श्रीहरीला पद्मनाभ असे म्हणतात। सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचीच मूर्ती बसून
सोन्याच्याच फुलांनी तिची पूजा करावी, म्हणजे ती तिन्ही एकरूपच भासतात। त्याप्रमाणे नाभी कमलामध्ये त्रैलोक्य धारण केले असता त्या तिन्ही लोकांमध्ये ऐकताच भासवितो। म्हणून खरोखर श्रुतीच्या मुखातून पद्मनाभ असाच शब्द बाहेर पडला। सुगंध आणि मृदुलत्व ह्यामुळे पिवळी झालेली चाफ्याची कळी एकटी दिसते, पण ती ज्याप्रमाणे अनेक पाकळ्यांनी प्रफुल्लित होते त्याप्रमाणे मी श्रीकृष्ण अनेक लोकांच्या रूपाने विकसित झालो आहे। हे कारण नव्हते, त्याच्यापूर्वी मी अव्यक्तच होतो असे समज। जो मी सत्यातील सत्य आहे आणि मला स्पर्शही करावायचा नाही अशा भेदाने शपथ घेतली आहे। माझ्या ठिकाणी भेद मुळीच नाही, कारण शब्द व दृष्टांत त्यापैकी कोणीच ज्याच्या गावात शिरू शकत नाही असा मी अपार, अनादी, अनंत, आद्य आणि अव्यक्त आहे। असे केवळ जे अभेद स्वरूप, त्या तीन प्रकारचे भेद कुठले असणार? ज्या स्वरूपाचा विचार करता करता लज्जित होऊन वेद सुद्धा परत फिरले तेच माझे शुद्ध स्वरूप होय। तो मी सहाय्य करत्या साधनांचा समुदाय न जमविता स्वतःच्या लीलाक्षोभानेच क्षुब्ध असा काळ होतो। मी आपल्याच सामर्थ्याने प्रबल झालो आहे आणि माझ्याच शक्तीचा भयंकर विस्तार सर्वत्र चेतवून ठेवला आहे। त्या माझ्या शक्तीचे विभागही मीच नीटनेटके विभागून ठेवले आहेत। त्या विभागांचे विभाग मी सविस्तर सांगेन, ऐक। गुणांची शक्ती, देवतांची शक्ती, मनाची शक्ती, इंद्रियांची शक्ती, महाभूतांची भूतशक्ती, या सर्वांमध्ये क्रियाशक्ती हीच मुख्यतः असते। जीवापासून जी अदृश्य शक्ती उत्पन्न झाली ती त्रैलोक्यात अनिवार्य आहे। हरिहराला सुद्धा खरोखर आटपत नाही अशी अदृष्ट शक्ती अनिवार्य आहे। अदृष्ट शक्तीने जीवाला बद्ध करून जे अगदी आपलेसे करून टाकले आहे तिला आवरावायला मला येथे सामर्थ्य नाही। ज्याप्रमाणे राजाज्ञा असेल ती खुद्द राजा सुद्धा पाळतो, त्याप्रमाणे अदृश्य शक्तीचे उल्लंघन मी मुळीच करीत नाही, हे लक्षात ठेव। जीभ कापून देवाला वाहतात तसे नाक मात्र कापीत नाहीत, त्याप्रमाणे मी कर्माची स्थिती नाहीशी करतो, पण अदृष्टाची गती मी तोडीत नाही। अथवा विशेष करून निश्चितपणे असे समज की माझीच शक्ती जी माया, तिला आलिंगन देऊन बसलेला असा तो मी एकटाच त्रैलोक्यामध्ये अनेक व्यक्त रूपांनी भासमान होतो। जो जीवनमुक्त झाला तोच मत स्वरूपाला येऊन पोचला, परंतु तोही अदृष्टानेच बांधला गेला असल्यामुळे देहरूपी गृहामध्ये आपोआप नाना प्रकारे वागत असतो। जनक राजा हा राज्यपदावर शोभत होता। शुकाचार्य आपल्या प्रारब्धाप्रमाणे नग्न स्थितीतच राहत असे। नारदाने तर नेहमी लोकांमध्ये कलहच लावित असावे असा तो प्रारब्ध गतीने विनोदी बनला होता। वसिष्ठाला उपाध्येपणा करावा लागला। भीष्म शरपंजरी निजला। याज्ञवल्क्याला 2 बायका असून प्रारब्धाच्या तावडीत सापडून तो त्यातच वागत असे। उद्धवा, ह्याप्रमाणे प्रारब्धाची शक्ती त्रैलोक्यात अनिवार्य वाढलेली आहे। ज्याप्रमाणे गारुड्याच्या हातातील वानर असतो त्याप्रमाणे त्या अदृष्ट गतीने जीव बांधलेले असतात। ह्या त्रैलोक्यात मी एक असून त्या जीवांच्या प्रारब्ध गतीने अनेक व्यक्तिरूपाने भासमान होतो। विश्वचक्षु असे श्रुतीत म्हटले आहे। ह्यावरून ह्या सर्व निरनिराळ्या व्यक्तीत मीच एक असल्याचे स्पष्ट होते। मातीची गोकुळी केली आणि त्यांना निरनिराळी नावे व निरनिराळे आकार कल्पून ती पूजिली परंतु ती सारी मातीच साठलेली असते। त्याप्रमाणे सृष्टी ही माझ्याच रूपाने व्यक्त झाली आहे। ज्याप्रमाणे आपण एकत्र असून निद्रेला वश झालो, म्हणजे स्वप्नामध्ये आपण अनेक रूपे धारण केल्याचे पाहतो, त्याप्रमाणेच मीही विश्वात्मा आहे असे समज। ज्याप्रमाणे वडाचे बी केवळ अगदी लहान असते व त्याला जमीन व पाणी मिळाले म्हणजे त्याचा अंकुर वाढून अत्यंत बळकट व अफाट विस्ताराचा असा वृक्ष दिसू लागतो, त्यावेळी त्याचे नाम, रूप, पुष्प या सर्व रूपात ते मूळचे बीजच वास्तविक भासू लागते। त्याप्रमाणे विश्वाच्या आकाराने केवळ चिदात्माच सर्वत्र भासमान होत असतो। मूळ बीजाची जी गोडी असते तीच गोडी वाढत मोठ्या आकारात वाढली। ऊसाच्या प्रत्येक कांडात ज्या प्रकारची गोडी असते तीच ऊसाचे मूळ अधिकृत गोडी होय। त्याप्रमाणे मूळ कारण चिदात्माच आहे। त्याच्यापासूनच जे जे तत्व झालेले आहे ते शुद्ध चैतन्यानेच भरलेले आहे। सर्व जग चित स्वरूपच होय।
ऊस हा सर्वांगाने सर्वच बीजरूप असतो, बीजरूपानेच ऊस सफल होतो, त्याप्रमाणे चिन्मात्र हे जगाचे मूळ होय आणि ते सर्व जग चित्स्वरूप होय. बीज आणि ऊस ही दोन्ही एक रूप असतात, त्याप्रमाणे प्रपंच हा चित्स्वरूपच आहे. ह्याच अर्थाने श्रीकृष्ण अत्यंत अगत्याने कृपापूर्वक सांगत आहे. श्लोक 21. ह्याकरिता संसार म्हणून जो सर्व आहे तो माझ्यामध्येच ओतप्रोत भरलेला आहे. माझ्याहून निराळे असे खरोखर अणुमात्र सुद्धा येथे काही नाही. ह्याच अर्थीचा दृष्टांत देव उद्धवाला सांगतात. ज्याप्रमाणे खरोखर कापसाचे बारीक बारीक धागे कातून त्यांचे निश्चित असे एक वस्त्र केले, म्हणजे त्याच वस्तूतः आडवे तिडवे विणलेले तंतूच असतात, त्यांना वस्त्र हे नावही व्यर्थच होय. त्याप्रमाणे संसार हे नावही व्यर्थच होय. वास्तविक त्याच्या रूपाने मी भगवंत स्फुरद्रूप होत असतो. वास्तविक पाहू गेले तर सूत हे स्पष्ट दिसत असते, असे असता त्याचे नाव लुगडे असे म्हणतात. त्याप्रमाणे आपणापुढे प्रत्यक्ष चैतन्य खेळत असताही वेडे लोक त्याला संसार असे म्हणतात. सुताशिवाय ज्याप्रमाणे वस्त्र दिसत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय प्रपंच दिसत नाही. असे असता उद्धवा, ज्यांना मी प्राप्त झालो नाही त्या लोकांचे नशीब कसे ते पहा. मीच नाही असे ते म्हणतात. ह्याप्रमाणे मी सर्वव्यापी विश्वात्मा आणि विश्वात भरलेला असल्याबद्दल आता वृक्षाच्या दृष्टांताने येथे मी तुला सांगितले. मला पाहण्याचा ज्याचा निर्धार झाला आहे त्याला केवळ सर्वेश्वरच आहे. मला न पावलेला जो मनुष्य असतो त्याला संसाराचाच भास होतो. मी जो सर्वात्मा व सर्वेश्वर आहे तोच भ्रांतिष्ठ माणसाला संसाराचा मोठा वृक्ष असा वाटतो. त्यात संसार वृक्षाचा विस्तार श्रीकृष्ण स्वतः सांगतात. भ्रांतीमुळेच हा संसार वृक्ष उत्पन्न होऊन कर्माकर्मरूप जळाने थोर फोपावला आहे, जो जीर्ण, जुनाट व अत्यंत विस्तीर्ण असा असून फळापुष्पांनी ओथंबलेला आहे. त्याचे बीज कोणते, मूळ कोणते, रस कोणता, फळ कोणते इत्यादी ज्या प्रश्नांच्या योगे करून सर्व जीव भ्रमात पडले आहेत ते मी सविस्तर सांगेन. श्लोक 22. भ्रमरूप भूमीमध्ये पापपुण्य ह्या जोडीचे जोडबीज पडतात. हा वृक्ष उत्पन्न होतो आणि त्याच्या शेंड्यावर कल्पना वाढते. ज्याप्रमाणे पान, फूल किंवा फळ दिसत नसून वेलाच्या अंगात दोऱ्यासारखे तंतूच सर्व भरलेले असतात व त्याच तंतूंनी वेलांची प्रबळ वाढ होते, त्याप्रमाणे कल्पनांच्या शेंड्याने संसार हा बळकट झाला आहे. कर्माकर्मरूपी पाटाच्या पाण्याने अविद्यारूप आळे भरले आणि ज्या अनंत वासना तीच मुळे खोल जाऊन त्यांच्या बळकट आधारामुळे हा वृक्ष मुळीच हालेनासा झाला. सूक्ष्म वासनारूप कोट्यवधी मुळ्या खाली जाऊन ऋतून बसलेले असतात. त्या संकल्प विकल्पांच्या रूपाने चहूकडे पसरून त्याच्या खाली जाळे माजलेली असते. संचित क्रियमानांचे असंख्य वाफे पाण्याने आधीच तुडुंब भरलेले असतात. आणखी त्यावर दुसराही प्रवाह येऊन ते पूर्वी भरलेले वाफे पुन्हा पुन्हा तो भरीतच असतो. त्यामुळे हा संसार वृक्ष अतिशयच बळकट होऊन नित्य नवी वाढ धरतो. सगुण गुणाच्या वाढीवर त्रिगुणात्मक अहंकाराचे त्रिदळ फुटते. त्रिगुणांच्या गुणांचा प्रकार तर काय, ते एकमेकात अगदी गुंतून राहतात. ते परस्परांच्या अंगावर पडून मिसळून जातात व एकत्र वाढीने मोठे वाढतात. पंचमहाभूतांच्या मोठमोठाल्या खांद्या तर प्रपंचाच्या बाहेर जातात आणि त्या एकमेकावर पसरतात व एकमेकात मिसळून वाढीस लागतात. ह्या वृक्षाला मुळापासून गाभ्यांतून मनोमय खांद्या वाढलेल्या आहेत. त्या खांद्यांच्या खेड्याला दशेंद्रियांचे फांटे फुटलेले आहेत. ते त्या खांदीच्या मंद मंद झुळकेने डोलत असतात. त्या प्रत्येक शाखांमध्ये सुखाने राहण्याकरिता दैवतेही आलेली असतात. ती कर्माचा आधार धरून आपापल्या शाखेवर बसतात. 10 प्रकारच्या वायूचा सोसाटा उद्भवतो, त्यामुळे झाड डोलते आहे असे दिसते. त्यामुळे 2 पक्षांचे अत्यंत गूढ व अतर्क्य असे एक घरटे आहे, जिथून आत्मज्ञान उत्पन्न होते. तेच ते घरटे होय, तेच हृदय मंदिर. त्यात जीव आणि परमात्मा हे दोघेजण पूर्णपणे अतर्क्य अशा रीतीने राहतात. जो देहाभिमानी जीव आहे आणि जो निराभिमानी परमात्मा आहे, अशा दोघा जणांनी मिळून हृदय मंदिराचेच घरटी केले आहे. जीव हा संकल्प विकल्प प्राप्त करून देणारा आहे
आणि परमात्मा निर्विकल्प स्थिती देणारा आहे। या दोघांचीही वस्ती हृदयामध्येच असते। ह्यामुळे खरोखर ते त्याचे घरटे होय। आणखी पहा, वाद, पित्त व कप ह्या त्या संसार रूप वृक्षाच्या अंतरसाली होत। हे भक्तोत्तमा उद्धवा, ह्याच कारणाने त्यांना वल्कले म्हणण्याजोगे महत्व आले आहे। हा वृक्ष आकाशाहून उंच वाढला आहे आणि शून्याच्याही खाली लांबपर्यंत गेला आहे। तसेच विस्ताराने तो सभोवती दिशांच्या मर्यादा फोडून कितीतरी पसरलेला आहे। अशा प्रकारे विस्ताराने फोफावलेला तो वृक्ष आपल्या मदाच्या भरतीने उमळून पंचरसात्मक विषयांच्या अत्यंत मधुर धारांचा वर्षाव करू लागतो। श्रुती आणि स्मृती हीच त्या वृक्षाची पाने आहेत आणि त्यात स्वर्गरूप फुले फुललेली आहेत, ज्यांसाठी याज्ञिक रूपी भ्रमर मोठ्या वेगाने झेपा घालीत असतात। त्या वृक्षाची सुख व दुःख ही दोन जावळी फळे त्याला असून ती नेहमी एकत्र मिळालेली असतात आणि त्याच्या शेंड्यापासून बुडक्यापर्यंत तीच दोन फळे त्याला येतात। जितकी दूरपर्यंत सूर्यमंडळे दिसतात तितका ह्या वृक्षाचा विस्तार आहे आणि तितक्यांनाही कर्मप्राप्ती ही सुख दुःखाची फळे देतच असते। सूर्यमंडळापर्यंत हा वृक्ष आहे असे म्हटले म्हणून चंद्रमंडळादी जी सर्व आहेत तेथे संसाराचे भय नाही असे समजू नकोस उद्धवा। मी सूर्यमंडळाचा मध्यवर्ती आहे। त्या माझ्याशिवाय जेवढी म्हणून स्मृती स्फुरण पावते तेथपर्यंत संसार भय हे खरोखर आहेच असे खात्रीने समज। सूर्याचे जे मंडळ आहे तेही केवळ संसारामध्येच आहे, म्हणून ह्या वृक्षाचे फळ जो खात नाही तोच रवी मंडळाला भेदून जातो। ह्या वृक्षाची येथे दोनच फळे आहेत आणि त्या दोन फळांचे भोगतेही दोनच आहेत। ते दोघेही संसारातच असतात। ते तुला सांगेन ऐक। श्लोक 23। दुःख रूप फळांचे जे भोगते असतात ते मनाने अत्यंत विषयासक्त असतात, जणू काय ते गिधाड रूपी गृहस्थ असून येथे विधिबाह्य रीतीने विषयांचे सेवन करीतात। ते ग्राम्य विषयात अत्यंत तत्पर असतात, म्हणून त्यांना ग्रामचर असे म्हणतात। गावातले गिधाड म्हणजे घारी जसे असतात तसे हे विषयांना तत्पर असतात। ज्याप्रमाणे घार आकाशात उंच उंच जाते आणि तेथून एकदम आमिषावर त्याची उडी पडते, त्याप्रमाणे उत्तम नरदेह प्राप्त झाला असताही ते विषयाशी झटपट करीत झोंबत असतात। असे जे मनाने विषयासक्त असतात व जे अधोगतीला जाण्यास योग्य असतात ते दुःख फळाचेच खरोखर भोगते असतात, हे निश्चित समज। उद्धवा, जे कोणी गृहस्थाश्रमाचा त्याग करून वनवासी वानप्रस्थाश्रमी झालेले असतात त्यांनाच सुखफल प्राप्त होते, हे निश्चित समज। त्या सुखाच्या फळाचे जे विभागी यथाशास्त्र संपूर्ण कर्मे केल्यामुळेच ज्यांचा मार्ग चालता येतो असे ब्रह्मस्थानाच्या शेवटापर्यंत इतर सारे स्वर्गही आहेत। ब्रह्मचर्याश्रमाने वेदाध्ययन करावे, गृहस्थाश्रमाने अग्नीची आणि ब्राह्मणाची पूजा करावी आणि वानप्रस्थाश्रमात वनात राहून वनातील फले भक्षण करून असावे, अशा अनुक्रमानेच वागले असता क्रमाने मुक्तिस्थान म्हणजे ब्रह्मस्थान ज्याने प्राप्त करून घेतले ते ब्रह्मस्थानात राहणारे लोक सुखाच्या फलाचे भोगते होत असे समज। इतर स्वर्गात सुखप्राप्ती होते, पण जेथून पुन्हा जन्माला यावे लागते असे ते मार्ग आहेत। ब्रह्मस्थानात एकदा वस्ती झाली की त्यांना क्रमाने मुक्तीच प्राप्त होईल। मुळात अरण्यवासी असेच पद आहे, त्या पदाने वानप्रस्थ असाच बोध स्पष्ट केला। तेथे संन्यासी हा अर्थ घेतलेला नाही, कारण संन्यासाला वनवासी असे म्हणता येत नाही। संन्याशांना राहावयाची जागा वेदामध्ये मुळीच सांगितलेली नाही। त्यांनी स्वदेहाचे हवन केले असल्यामुळे त्यांना राहावयास नेमलेले स्थान नाहीच। जे विरजा होमामध्ये अविद्याधिक कर्म प्रवृत्तीत जाळून टाकतात ते संसार रूप वृक्षाची फळे खातील हेही म्हणणे संभवत नाही। जागृतीतील पाहुण्याला स्वप्नातील घरी जेवावयास पाठवावे त्याप्रमाणे मनोवासना शून्य संन्यासी संसार सुखाचे भोगते कसे होतील? ज्यांनी विरजा होमात आपले कर्म जाळून टाकून ब्रह्म तेच मी आहे हे सूत्र साध्य केले, त्यांना अरण्यात किंवा गावात नियमित निवासस्थान कोण नेमून देणार? आकाशाला बिऱ्हाडाला जागा द्यावायला कोणते घर ठरवावे? त्याप्रमाणे जे संकल्प त्याग केलेले संन्यासी असतात त्यांना राहण्याची जागा कोण नेमून देणार? जे संकल्प त्याग केलेले संन्यासी असतात त्यांना अरण्यवासी असे कोण म्हणेल? याकरिता मायात्मक अशा संसार वृक्षाच्या फळाचे भोगते असे त्यांना म्हणता येत नाही। मुळातील पद अरण्यवासी असे आहे, ते वानप्रस्थाच्याच वाट्याला आले आहे, कारण
वानप्रस्थाश्रमी हा नेहमी वनात राहणारा असतो. म्हणून दुसऱ्या फळाचा सुखफळाचा तोच भोगता होय. आता संन्यासाची सुखप्राप्ती ऐक. ते हे दोन्ही फळे मिथ्या आहेत असे समजतात. त्रिभुवनामध्ये सर्वत्र मीच एक आहे असा अनुभव निश्चयपूर्वक त्यांना झालेला असतो. हा जो अनेक रूपांनी पसरलेला विस्तार दिसतो तो खरोखर चिदात्माच आहे असे निश्चय गुरुमुखाने जाणून घेऊन ते माझे खरे सुख पावले आहेत. ते मत स्वरूप होऊन मला पावले. माझ्या सुखाने सुखरूप झाले. सुख दुःख फळांना मुकले आणि संसारात येण्यापासूनही सुटले. संसार हा मायामय असल्यामुळे मिथ्या भासरूप आहे असे जो जाणतो तोच वेदवेत्ता व विद्वान होय. त्यालाच परमहंस म्हणतात. तो विश्व हेच आपले घर समजून राहणारा असतो. अशा पदाची प्राप्ती होण्याला अनन्य भावाने गुरुभक्ती करावी. त्यानेच संसाराची निवृत्ती होईल. तेच श्रीकृष्ण सांगत आहे. प्रथम सत्संगती सांगितली, तिने माझ्या पदाची प्राप्ती होते. त्याच अध्यायाच्या शेवटी गुरुभक्ती करावी असे सांगतो. श्लोक 24. भिन्न भिन्न प्रकारची कोट्यवधी साधने केली तरी सद्गुरूचे भजन केले नाही तर संसार वृक्षाचे छेदन व्हावायचे नाही. ज्याप्रमाणे शूरांची स्वतःचीच शक्ती खरोखर शत्रूचा नाश करणारी असते त्याप्रमाणे संसार वृक्षाला छेदणारी केवळ एक गुरुभक्तीच आहे असे समज. पातक नष्ट करण्यास ज्याप्रमाणे गंगाजळ समर्थ आहे त्याप्रमाणे गुरुभक्ती ही संसार भयाचे भस्म करीत असते. निश्चयपूर्वक लक्षात ठेव. सत्यव्रताचे ग्रहण केले म्हणजे पातक आपोआप पळून जाते. त्याप्रमाणे गुरुचे भजन केले असता संसाराचा क्षय आपोआपच होतो. मारुती दृष्टीस पडला असता भूते 12 वाटांनी पळतात. त्याप्रमाणे गुरुभजनाचा तडाखा सुरू झाला की संसाराचे भय हा हा म्हणता पळून जाते. मरताना अमृतपान घडले तर मरणालाच मरण येते. त्याप्रमाणे गुरुभजन केले असता जन्ममरण मरून जाते. अंतकाली अकस्मात हरी असे म्हटले असता यमदूतांनाही लाद बसते. त्याप्रमाणे सद्गुरूंचे भजन केले असता भयाला लाथाच बसतात. संसाराचे निर्दळन करण्यासाठी मुख्यतः गुरुचे भजन करावे हेच साधन श्रेष्ठ होय. गुरुभक्त असतो तो मोठा भाग्यवान होय. सद्गुरू कोण, भक्ती कशी करावी अशी काही कल्पना मनात आणशील तर तेही मी तुला यथार्थ रीतीने पूर्वी सांगितलेच आहे. उद्धवा, तर जो वेद व ब्रह्मज्ञान ह्यात निष्णात असून शिष्याला ज्ञान देण्याविषयी समर्थ असतो तोच सद्गुरू होय. येथे निश्चयपूर्वक समज. जो स्वरूपामध्येच समाधान करतो तोच खरोखर सद्गुरू होय. त्याच्याशिवाय सद्गुरू पण येण्याला दुसरे कारणच असत नाही. त्या सद्गुरू भजनाचा प्रकार तुला मी निश्चय करून सांगतो. जो गुरु भजन करीतो तो सर्व कर्म व धर्म ह्यांपेक्षाही थोर होय. गुरु पित्यासमान म्हणावा तर पिता एकाच जन्माचा असतो, परंतु सद्गुरू हा सनातन मायबाप आहे. तो सर्व जगाचा पिता आहे. गुरु माते समान समजावा तर गर्भ जन्मल्यामुळेच तिचे प्रेम जडते, परंतु गुरुराज हा गर्भवासाचे निवारण करतो व पुत्राहूनही अधिक प्रेम करीतो. पोटातून बाहेर पडल्यानंतर पुत्र स्नेहाने आई त्याच्यावर प्रेम करावयास लागते, पण गुरुमाता ही बाहेरचे सर्व पोटात घालून स्नेहाने जास्त प्रेमळ असते. गुरु धन्याप्रमाणे मानावं तर धन्याला काही मरण चुकविता येत नाही, परंतु सद्गुरू तर जन्ममरणच चुकवितो. म्हणून गुरुराज हा सर्वस्वी खरा धनी आहे. गुरु कुलदेवता मानावी तर कुलदेवतेला कुलधर्मात मात्र पूज्यता असते, परंतु गुरु हा कुलदेवतेचीही देवता आहे. आपल्या प्रत्येक कर्मात त्याला पूज्यत्व आहे. गुरु कल्पतरू समान मानला तर कल्पतरू हा कल्पना करावी तेवढेच दान देतो, परंतु सद्गुरू हा पूर्ण निर्विकल्पताच देतो. ती निर्लोपता दिल्याने फार मोठे दान दिल्याप्रमाणे होते. चिंतामणी हा ज्या गोष्टी चिंतन करावे तेवढीच वस्तू देतो, परंतु सद्गुरू हा मुळी चिंतेचाच नाश करीतो व चित्ताला मारून चैतन्याचे शाश्वत निजदान देतो. कामधेनूचे दुभते असते ती इच्छेपुरतेच असते, पण सद्गुरू हा स्वानंदाचाच रस देत असल्यामुळे इच्छेरच नाहीशी करतो. समुद्र हा गुरुसारखा म्हणावा तर तो गंभीर आहे खरा, पण सदोदित खारट, परंतु गुरु हा सर्वदा स्वानंदाने भरलेला असून आत्मबोधामुळे अत्यंत मधुर असतो. गुरु हा ब्रह्मासारखा म्हणावा तर ती उपमाही थोडीशी कमीच पडते, कारण गुरुच्या उपदेशानेच ब्रह्माला सत्यत्व येते. नाहीतर ब्रह्म हे केवळ शाब्दिकच होय. शब्दार्थ शब्दामध्येच नाहीसा करून गुरु हा ज्ञानमय अर्थाचा बोध करून देतो. म्हणून
त्याच्याहून अधिक पूज्य असा त्रैलोक्यातही कोणीच नाही। म्हणून गुरु हीच माता, गुरु हाच पिता, गुरु हाच स्वामी व गुरु हीच कुलदेवता होय। गुरु शिवाय अन्य देवतेचे स्मरणच मुळी होत नाही। मोठे दुर्धर संकट आले असता किंवा ज्यावेळी आकाश कडकडून अंगावर पडते तेव्हाही जो दुसऱ्याकडे डुंकून सुद्धा पाहत नाही, गुरुचेच नामस्मरण करीत राहतो, शरीर, वाणी, मन व प्राण यांनी जो गुरुशिवाय इतराला जाणत नाही आणि तसाच जो तो अनन्य भावाने गुरुचे भजन करतो, त्याच्या त्या भक्तीचे नाव गुरुभक्ती होय। पक्षिणीची पंख न फुटलेली पिले असतात, ती सर्वदा तिचा ध्यास करीत असतात, त्याप्रमाणे जो जागृतीत, स्वप्नात किंवा सुषुप्तीतही गुरुशिवाय दुसरे स्मरतच नाही। मागे भगवत भजन सांगितलेस आणि आता गुरुची सेवा सांगतोस, तेव्हा तुझे हे निरूपण एक सूत्रीपणाचे नाही असा विकल्प मात्र मनात आणू नकोस। खरोखर सद्गुरू असतो तोच माझी मूर्ती आहे हे निश्चयपूर्वक लक्षात ठेव। याविषयी संशय धरू नये। याचेच नाव अनन्य भक्ती। एकाग्रतेने जे गुरुचे भजन करणे तेच माझे मोठे पूजन होय। गुरु आणि मी अशा दोघांमध्ये कल्पांती सुद्धा कधी वेगळेपणा असत नाही। गुरु आणि भगवंत हे दोन्ही एकच आहेत अशा भावनेने जो निश्चयपूर्वक भजन करतो तोच गुरुचा सेवक होय। त्याशिवाय इतर असेल तो संशयी होय असे समज। माझ्याशी ऐक्य व्हावे म्हणून ज्याने अत्यंत प्रेमाने गुरुभक्ती स्वीकारली तीच त्रैलोक्यामध्ये धन्य धन्य होय। आता भजनाचे जे स्वरूप आहे ते ऐक। गुरुची सेवा करण्यासाठी त्याचा देह मनाच्याही पुढे धावत असतो व सर्व सेवा मी एकटाच करीन एवढ्या महत्वाकांक्षेने तो तयार झालेला असतो। सेवा जो जो अधिक पडेल तो तो हा अधिक उत्साहाने सेवेला तयार होऊन राहतो। सर्व देह केवळ सेवेप्रित्यर्थच वाहिलेला गुरु सेवेमध्येच त्याला विश्रांती वाटते। सेवेच्या आवडीमुळे अर्ध घटका देखील विश्रांती घेतच नाही। आवडीच्या अधिकाधिक भराने गुरुभजनामध्ये वाढीतच गुढी वाटत असते। नित्य गुरुची सेवा करताना नित्य नवाच प्रेमाचा भर उत्पन्न होतो। सद्भक्तीच्या इच्छेने गुरुच्या चरणांपाशी त्याने जीवाला विकूनच टाकलेले असते। आळस त्याच्यापाशी येण्याचेच विसरतो, विश्रांतीला स्थानच नाहीसे होते। गुरुसेवेच्या संभ्रमानेच तो बोलून गेलेला असल्यामुळे इतर विषय सेवन करण्याचेच विसरून जातो। तहान पाण्याची आठवण विसरली, क्षुधा पक्वानालाच विसरली आणि गुरुचे पाद सेवन करताना तो झोपेलाच विसरला। जांभई येण्यापुरती सुद्धा रिकामी सवड सापडत नाही। तेथे निद्रेला राहावायला कोठे स्थळ मिळणार। मुखामध्ये सद्गुरूचे नाम, हृदयामध्ये सद्गुरूचे प्रेम आणि देहाला सद्गुरूचे कर्म हेच रात्रंदिवस न थांबता चालावायचे। मन हे गुरुसेवेत गुंतलेले असल्यामुळे बायको, मुले व धन ह्याचाही विसर पडतो। मनाची आठवण विसरतो व मी कोण ह्याचेही स्मरण राहत नाही। त्याचा भजनाचा उत्साह आश्चर्यकारक असतो। भजन करताना स्वतःच्या देहाची सुद्धा आठवण राहत नाही। अशा थोर गुरुसेवेचा महिमा विलक्षण आहे, कारण सर्व आत्मभाव गुरुचरणीच लागून राहतो। असे असताही प्रारब्धानुसार एखाद्या प्रसंगी गुरुची ताटातूट झाली तरी प्रेमाचा जिव्हाळा तुटत नाही आणि उलट भजनामध्ये अधिक भक्ती जडते। गुरुचे राहण्याचे जे गाव असते तेथेच सर्व मनोधर्म राहतो। गुरुचे ध्यान तेच आपले धर्मकर्म असे समजून तो सेवेची खटपट सोडित नाही। गुरुच्या मूर्तीचीच त्याला सवय झालेली असल्यामुळे ती गुरुमूर्ती तो हृदयाकाशामध्ये स्थापित करीतो आणि मग अनेक प्रकारच्या भजन रंगात त्याची भजनाची आवड काय सांगावी। चित स्वरूप हीच त्याची पौर्णिमा व गुरु हा त्यातील पूर्णचंद्र होय आणि त्याच्या खाली स्वतः तृषित चकोर पक्षी होऊन बसतो। मग स्वानंदबोधरूपी चंद्रकिरण तो निरंतर स्वतः सेवित असतो किंवा चिदाकाशामध्ये सद्गुरूला सूर्य करून आपण सूर्यकांतमणी होतो आणि त्याच्या दिव्य तेजाने देदीप्यमान होऊन आपल्या प्रभावाने मायारूप वनाची होळी करतो किंवा सद्गुरूच्या कृपाडोहात आपण त्या ठिकाणी तरंग होतो आणि अंतर्बाह्य सारे गुरुचेच स्वरूप आहे असे समजून हृदयामध्ये तीच भावना धरतो। आपला खरा खरा धनी जो सद्गुरू तो एक खरोखर निर्विकल्प कल्पतरूच आहे असे मानितो व त्याच्या छायेखाली बसून खरोखर गुरुभक्तीचाच वर मागतो किंवा सद्गुरूला कामधेनू करून आपण तिचे वासरू आहो अशीच कल्पना करतो आणि तिच्याकडून ज्ञानरूप
जिव्हेने प्रेमाने चाटवितो व स्वानंदाचा पाना सेवन करतो. हे गुरुदेवा, तुझ्या सर्व वृत्तींची सेवा मीच करावी अशी सद्भक्तीने त्याची प्रार्थना करून म्हणतो, हे कृपानिधी, हाच मला वर द्यावा. तेव्हा गुरुनाथाने प्रसन्न होऊन वरदहस्त मस्तकी ठेवून तसा वर दिला असता आनंदाने त्याचे मन उसळू लागते व मला वर मिळाला, मी धन्य झालो असे म्हणतो. असा वर मिळवून ती सेवा तो प्रेमाने आदरपूर्वक करू लागतो. गुरु भक्तीचा भावार्थ अत्यंत धन्य होय. गुरु भजनाचे असंख्य प्रकार आहेत. सद्गुरूची जी मन, बुद्धी, अंतःकरण इत्यादी दशेंद्रिय असतात त्यांच्या सर्व हालचाली मीच व्हावे असे तो मनोभावाने इच्छित असतो. सद्गुरू जे जे भोग भोगतात ते खरोखर मीच होईन अशा प्रकारे मीच एक गुरु भक्ती स्वरूप होऊन राहीन, दुसरी स्थितीच होऊ देणार नाही. सद्गुरू जेथे उभे राहतील तेथील त्यांच्या पायाखालची जमीन मीच होईल. सद्गुरू जिकडे तिकडे चालत जातील त्या मार्गातील माती मीच होईन. त्यांचे पाय धुण्याला सर्व पाणी मीच होईन व तस्तही मीच होईन. चरण धुणारा मीच आणि त्यांच्या पायांचे तीर्थ मीच सेवन करणार. सद्गुरूंच्या चरणांची धूळ मीच स्वतः होईन. सद्गुरू ज्याच्यावर बसतात ते सिंहासनही मीच होईन. सद्गुरूंचे जे सिंहासन ते मीच स्वतः होईन. त्यावर बसवायचे जे आसन तेही मीच होईन, हे लक्षात ठेव. सद्गुरूला जे तेल लागते ते सर्वांगाने मीच होईन. गुरुला पुढे मागे टेकवायला मऊ लोढे टक्क्या मीच सर्वांगाने होईन. मनातली हाव एवढी की सद्गुरूंच्या सिद्ध असलेल्या ज्या पादुका त्या मीच होईन पहा. त्यांना दुसऱ्याला हात सुद्धा लावू देणार नाही. गुरुचे श्वासोच्छवासही मीच होऊन त्यांच्या नाकातून वेगाने मीच बाहेर पडेन. गुरु जो सुगंध घेतील तो सुगंध मीच होईन. गुरु कृपादृष्टीने जिकडे पाहतील ते दृश्य पदार्थ मीच होईन. किंवा गुरूंची दृष्टी जे पाहिल ते मी तत्काळ बनेन. गुरूंना जे व्याख्यान आवडेल ते श्रवण करण्याकरिता मी गुरूंचे कान होईन. अथवा जे कीर्तन गुरूंना गोड लागेल ते गाणारा गायक मी होईन. सद्गुरूंच्या मुखातील जी कथा असेल ती खरोखर मीच आदरपूर्वक होईन आणि त्या अक्षरातील अक्षर व त्या अक्षरातील अर्थही सर्वस्वी मीच होईन. सद्गुरू जेथे स्नान करतील तेथील त्यांच्या अंगावर पडणारे पाणी मी होईन. गुरु जे आचमन करतील तेही मीच होईन असे समज. गुरु जे वस्त्र परिधान करतील ते उत्तम वस्त्र मीच होईन. गुरुचे पाय पुसवायला जे धूत वस्त्र असते ते मीच होईन. गुरुच्या अंगाला उटी लावतात ते पवित्र चंदन मीच होईन. गुरुच्या पायावर अर्पण करावयाचे फुलही मीच होईन. सद्गुरू भोजन करतील तेथे मीच ताट व मीच अन्नही होईन. त्यातील रसाची गोडी, पक्वान्न, पंक्तीला बसणारा सर्व मीच होईन. घुसळावयाला घातलेले दही घुसळून त्यातील जे सार निघते ते लोणी वैराग्य रूप अग्नीवर कढून जीवनातील मुख्य तूप मीच होईन. स्वयंपाकामध्ये स्वादिष्टपणा आणणारे व सर्व प्रकारच्या चवीचे मूळ कारण असे मी त्यांच्या भोजन पात्रावरचे मीठ होईन. आणि याहून काही कमी असेल ते गुरु पूर्ण करतील. गुरु प्राशन करतील ते पाणी मी होईन. आणि सद्गुरूचा तृप्तपणा प्रगट करणाऱ्या त्या ढेकराही मीच होईन. गुरुला जे गोड लागेल ते पदार्थ मीच स्वतः होईन. सद्गुरूला जे आवडेल ते मी सर्वांगाने होऊन राहीन. सद्गुरू जेथे आचमतील तेथे गरम पाणी मी होईन व तस्त मी होईन. त्या पाण्याचे शिंतोळे जेथे लागतील तेही सर्व मीच होईन. गुरुला जे फळ अर्पण करतात ते मी तात्काळ होईन. गुरुला अर्पण केल्यामुळे सफल झालेले जे फळाचे फळपण तेही मीच होईन. गुरुचे उष्टे घेण्याचा मला मोठाच नाद लागलेला आहे. त्याकरिता मी मांजर होऊन त्यांचे ताट चकाचक चाटीत बसेन. गुरु जेव्हा सुगंधी चूर्णाने हस्तशुद्धी करतील तेव्हा मी सुगंधी चंदन होईन आणि मुखाला सुवास आणण्याकरिता सुवासपणाही मीच होईन. फलाशा फोडून तिची खांडे व वासनेच्या शिरा काढलेले पान, त्यांचा विडा सद्गुरूंच्या मुखात शिरून येणारी तांबूलाची रुची मी होईन. मी पणाचा ताठा जाळून मी सोहम रूप शुद्ध चुना होईन व शांतिरूप पक्क्या पानाला लागून सद्गुरूंच्या तोंडात शिरेन. सर्व सारांतील शुद्ध तत्व असा खैराचा कात मी होईन. सद्गुरूच्या मुखामध्ये रंगाच्या रूपाने मीच खरोखर शोभत राहीन. सद्गुरूच्या मुखातील पवित्र पीक वरच्यावर मीच जेरून घेईन आणि पीकदानीच्या तोंडाचे तोंड मी अवश्य होईन. गुरूंनी चावलेला विडा त्यांनी थुंकलेली पीकदानीसह मी होईन. माशा हाकविण्याकरिता जी चवरी तीही मी स्वतः होईन.
गुरुच्या तोंडातील विडा घ्यावयासाठी मी मोठ्या आस्थेने सेवक होईन, नाहीतर गुरुच्या मांडीवर मी लाडके मुलच होऊन बसेन। माझी गुणरूपी पुष्पांची माळा मी आवडीने गुरुच्या गळ्यात घालीन। गुरु लिलेने कमल झेलू लागले म्हणजे त्यांचे कर कमलही मीच होईन। गुरुला निरंजन ओळू लागले म्हणजे त्या निरंजनातील ज्योत मी आपल्याच तेजाने प्रकाशित करीन आणि गुरु ज्या प्रकाशाने चालतील त्या दिव्याची प्रभा मीच होईन। मी गुरुवरून आपल्या जीवाभावाचे निंबलोन स्वतः करून टाकेन। त्यांची सर्व इडापिडा मी घेऊन त्या निंबलोनाचे लक्षण माझ्या ठिकाणी असू दे। छत्र मीच आणि छत्र धरणाराही मीच, चौरी मीच आणि चौरी धरणाराही मीच, विंजना मीच आणि विंजना करणाराही मीच। याप्रमाणे गुरुचा सारा परिवार मीच होईन। गुरु ज्यावर बसतील तो घोडा मीच होईन। गुरुचा सर्व भार वाहण्यासाठी मी घोड्याच्या रूपाने वाहन होईन। गुरुपुढे मी त्यांचा मार्गरक्षक योद्धा होईन। गुरुच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी गर्जना करणारा त्यांचा भाट होईन आणि गुरुच्या घरी शांतीपाठ म्हणणारा मी भट होईन। गुरुवर छत्र धरणारा मी, गुरुवर चौरी वारणारा मी, विडा देणारा मी, फुले देणारा मी, झाडणारा मी, गवळी मी आणि दारातील पहारेकरीही मीच होईन। गुरु जेथे जेथे लक्ष देतील तेथील तेथील अवधान मीच होईन। प्राण गेला तरी गुरुला सोडून अर्धक्षण देखील दुसरीकडे जाणार नाही। गुरुजी कथा सांगतील ती अगत्यपूर्वक ऐकणारा मी श्रोता होईन। गुरुकृपेने अध्यात्म ज्ञान सांगणारा मी वक्ता होईन। गुरु उदारपणाने दान देऊ लागतील तेथे मी गरीब याचक होईन। गुरु आपले सर्व हितगुज सांगू लागले म्हणजे मीच एकांत स्वरूप होईन। गुरु सावकाश बसतील तेथे मी अवकाश होईन आणि गुरुच्या हृदयातील अवकाश रहित जे चिदाकाश तेही मी होईन। गुरु आपण ज्यावर बसतील ते सुखकारक आसन मीच होईन आणि चालणारा भुई होऊन मीच वाहून नेईन। धन्याकडे लक्ष ठेवून मोठ्या नेटाने भराभर पावले उचलून आणि गुरुच्या पालखीचा पुढचा दांडा खांद्यावर घेऊन धन्याबरोबर गोष्टी सांगत झपाझप चालेन। वाहनात बसलेल्या गुरुकडे नजर लावून पुढे चालत असताना पायात पाय अडखळू नये म्हणून पाऊल उचलून टाकेन। जमिनीचा लहान मोठा उंचवटा किंवा खळगा चुकून नीट चालीने चालेन। संकल्प आणि विकल्प ह्यांचे डाव्या अंगाला व उजव्या अंगाला अनेक झोके जातील ते सारे सावरून श्री गुरुच्या मुखाकडे पाहतच मी चालेन पहा। आपला मार्ग न चुकता खांद्यावरील पालखीचा पुढचा दांडा न हलू देता दुसऱ्यांची गरज न ठेवता चालणारा उत्तम भुई होईन। त्या सुखकारक वाहनाच्या आश्रयाने चालताना सुख आणि अधिक अधिक वाढतच जाईल। मागचा अजमास पाहून मोठ्या आनंदाने पुढे चालेन। चढणे, पडणे, अडखळणे, भिणे, पळणे, अडकणे इत्यादी सर्व सांभाळून नीट लक्ष देऊन मोठ्या उमेदीने चालेन। मागे चढण उतरण लागली असता पालखीत बसावायला गुरुजींना त्रास होऊ नये म्हणून मी पालखीचा दांडा उरावर, मस्तकावर, खांद्यावर, कोपरावर अशा रीतीने पुढे धरून पायावर दृष्टी ठेवून मुकाट्याने चालेल। पुढे टेकाळ आले, वळण आले, चढण उतरण आली, दम लागून किंवा अंगाला कंप सुटून जीव दमला तरी ताठर मनुष्याप्रमाणे धैर्य धरून चढणीवरील वाट चालेन। कामाचा पाठ ओलांडून, क्रोधाचा लोट आवरून धरून व खड्ड्याची वाट चुकवून पालखीचा पुढील दांडा खांद्यावर घेऊन त्यासह मी चालेन। ममतेची मोठी दांडगी त्या दलदलीत पूर्णपणे ऋतून अडकून राहावी लागते, पण मी त्या चिखलात एक पाऊल सुद्धा न मागता तत्काळ ओलांडून जाईन। मोहरूप नदीची दरड महाभयंकर आहे। तिच्यात मोठ्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे तिची ओढही मोठी जबरदस्त असते, परंतु मी स्वामींना एक शिंतोडाही न लागू देता तत्काळ एका तीरावरून दुसऱ्या तीरावर पोचवीन। स्वामीकडे दृष्टी ठेवून झपाट्याने मागे व पुढे चालताना दोहीकडचाही भुई होईन व मागामागून माग काढीत जाईन। अशा प्रकारे मागे आणि पुढे मीच होऊन सुखासनाच्या आनंदाने स्वामीची झोप न मोडेल अशा तऱ्हेने ते वाहून नेईन। उष्ट्या अन्नावर पोसून राहणारा, अष्टोप्रहर जगणारा असा गुरुच्या दारात नेहमी गुरु करीत राहणारा मी कुत्रा होऊन राहीन। डोळ्यांना कोणी परकी दृष्टीस पडले तर सोहम भावनेने मी भुंकू लागेन आणि भजनरूप खळग्यात बैठक मारून बसणारा गुरुच्या दारातला कुत्रा होईन। अशा
अनेक कल्पना करून गुरुच्या सेवेसाठी मनाला अत्यंत आवड असल्यामुळे शिष्य नाना प्रकारचे विचार घोळीत असतो. दैवयोगाने तो जरी दूर गेला तरी भक्तिबळाने तो जवळच असतो. गुरुसेवेकरिताच असा जो स्वतः विकला गेला त्याला सद्विद्याशास्त्र ही सहज अवगत होते. तो गुरुच्या जवळ असो अथवा दूर असो तरी त्याला गुरुभक्तीची अत्यंत आवडच असते. त्याने आपला प्राण गुरुच्या सेवेसाठी आणि भजनासाठी गुरुच्या द्वारावरच ठेवलेला असतो. असा गुरुभक्तीला तत्पर असल्यामुळे आणि अधिकाधिक आवडीने एकाग्रपणा साधित असल्यामुळे तेच गुरुकृपा कुठार रूप सद्विद्या लक्षण शास्त्र त्याच्या हाती येते. ते शस्त्र वैराग्याच्या सहानेवर लावून स्वस्वरूपाकार वृत्तीने पाजळून लखलखित केले की ते अतिशय तीक्ष्ण धार चढून तयार होते. आपल्या दृष्टीने शस्त्र तयार केले आणि ते ऐक्य भावाच्या मुठीत धरले ते असे की त्या शस्त्राचा आणि शस्त्र धरणाराचा अगदी एकजीव होऊन गेला म्हणजे मग तो संसारावर घाव घालावायला तयार होतो. नीट नेम साधून मोठ्या जोराने घाव घालावायला तयार होताच संसार वृक्षाचा नाश होतो आणि प्रत्यक्ष घाव घातल्याशिवायच तुटून पडतो. लिंगदेहाची वासना जी आपली कल्पना ती छेदून टाकावी आणि धैर्याने नेहमी सावध असावे हाच संसाररूप वृक्षाचा छेद होय. आत्मसाक्षात्कार झाल्यावर सर्व साधने आपोआपच नाहीशी होतात. भोजनाने परिपूर्ण तृप्त झाली असता बाकीची पक्वाने जागच्या जागीच राहतात. पोटामध्ये अतिशय तृप्ती उत्पन्न झाली असता अमृत सुद्धा कोणी ओठाला लावित नाही. त्याप्रमाणे ब्रह्मपद प्राप्त झाल्यानंतर ह्या साधनाच्या यातायातीही सोडून द्याव्या. हाच भावार्थ मनात धरून मी तुला पूर्वी सांगितलेच आहे की ह्या साधनांच्या खटपटी प्रवृत्ती निवृत्तीसह सोडून दे. परब्रह्माला पोचले असता सर्व वेदोक्त कर्मही मिथ्याच होते आणि आश्रमादी वर्ण धर्मही मिथ्या होतात. हे कर्म त्यागाचे वर्म आहे. स्वप्नामध्ये गडबडीने चालत असता अडखळून जो विहिरीत पडला तो जागा होऊन आपल्याला त्यातून काढतो. त्याप्रमाणे साधनामधील अट्टहास व्यर्थ आहे. शेतात पीक भरून आले म्हणजे त्या शेतात नांगर धरणार कोण? गजांत लक्ष्मीच घरात आली असता दारोदार भीक कोण मागणार? ठेवाच हाती लागला असता डोळ्यात अंजन कोण घालील? त्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त झाले असता व्यर्थ साधन कोण शोषित बसणार? उद्धवा, ज्ञान सामर्थ्याचा स्वीकार करून संसाराची निवृत्ती सांगितली ती हीच की खरोखर आपली वृत्ती सोडून द्यावी. अग्नीपासून अन्न शिजून तयार होते पण ते श्रेष्ठ प्रकारचे अन्न तयार होऊन देखील त्याची वाफ जिरली नाही तर त्याचा जो गरमपणा शिल्लक राहतो तो खाणाराचे तोंड भासतो व स्वयंपाक करणाराला सुद्धा त्याची चव कळत नाही. हे लक्षात ठेव. आंब्याला पाड लागला तरी त्याच्या अंगी आंबटपणा हा असतोच. तोच आंबा आळीत घालून मुरून रस रसला म्हणजे न खाताच नाक त्याची गोडी सांगते. पण आंबे आळीत मुरण्यामध्ये एक खुबी आहे ती ही की तेथे एकाला दुसऱ्याचा संपर्क लागता कामा नये. कारण दोन आंबे एकत्र भेटले असता दोघेही ठिगळतात आणि ते ठिगळलेले तसेच जवळजवळ आळीला घातले तर त्यांच्या संसर्गाने दुसरी नासून जातात. पण तेच निश्चळ असे एक एकटे राहिले असता ते पूर्णपणे पिकल्याचे नाकच सांगेल. धडाक्याने शत्रूला जिंकले आणि रणांगणात विजयध्वज उभारला तरी शस्त्रास्त्रसह वर्तमान अंगातले चिलखत जोपर्यंत काढले नाही तोपर्यंत खरी विश्रांती मिळत नाही. गरोदर असलेल्या स्त्रीला प्रसूत झाली आणि पुत्र होऊन लगेच जरी ती आनंदित झाली तरी ती जेव्हा त्याचे बारसे पाहिल तेव्हाच पुत्राचे खरे सुख भोगू शकेल. एखादा पुरुष मरून गेला असता त्याच्या देहाचे दहन होते तरी सुतक हे बाकी राहतेच. ते जाईल तेव्हाच आपली शुद्धी होते. त्याप्रमाणे अज्ञान जाऊन जो ज्ञानाभिमान शिल्लक राहतो तोही त्यागीला असता स्वानंदाने आत्मसमाधान होते. खैराचा शूळ असला म्हणजे तो खरोखर मारतो आणि चंदनाचा असला म्हणून काही निराळे करेल की काय? त्याप्रमाणे ज्ञानाचा आणि अज्ञानाचा असा दोन्ही प्रकारचा अभिमान बाधकच होतो. लोखंडाची बिडी तोडली मग मोठ्या हौशेने सोन्याची घातली तरी चालताना तीही तशीच अडथळा करू लागते आणि पिढा जशीच्या तशीच राहते. ब्रह्माहमस्मी, ब्रह्म तेच मी हा अभिमान काही शुद्ध ब्रह्म नव्हे हे लक्षात ठेव. अहमपणामुळे तेही कठीणच आहे. त्याचे लक्षणही ऐक. पाण्यापासून मीठ होते आणि ते पाण्यातल्या पाण्यात विरून जाते. पण मोती हे पाण्यापासूनच होते तरी ते कठीण असते.
म्हणून ते पाण्यात विरून जात नाही. ते मुक्तपणामुळे जरी मोलाला चढले तरी स्त्रीच्या ओठांजवळ सोन्याच्या तारेत अडकून पडते. ते मुक्त असूनही नाकाजवळ आले एवढा अभिमानाने कठीणपणाचा प्रसंग आणला. त्याप्रमाणे अज्ञानाचा अभिमान असतो तो तत्काळ नाहीसा होतो, पण ज्ञानाभिमान मोठा कठीण आहे. तो मुक्तपणाने सुद्धा गुंतवून पाडतो. मातीचे घागर कच्ची असते, ती तत्काळ गळू लागते व ती मातीस मिळून जाते. पण तेच भाजलेले खापर असू द्या की ते कठीण असल्यामुळे कितीही दिवस गेले तरी मातीला मिळत नाही. त्याप्रमाणे प्रपंच हा अज्ञानानेच बळावलेला आहे. ह्याकरिता ज्ञान व अज्ञान यांचा अभिमान सोडून काट्याने काटा काढल्याप्रमाणे दोन्ही आडवाटेवर फेकून द्यावी. कारण ज्ञान व अज्ञान ही दोन्ही जर वाटेवरच टाकली तर एखाद्या वेळी ती आपल्यालाच बाधक होतील, म्हणून त्यांना दूरच फेकून द्यावे. हाच खरा त्याग होय. अहमपण म्हणून जितके आहे तितके बाधकच आहे. ह्याकरिता चांगला किंवा वाईट अभिमान असला तरी ज्ञाते लोक ते दोन्ही अभिमान पूर्णपणे सोडून देतात. उद्धवा, तुला माझी भक्ती करूनच माझ्या पदाची प्राप्ती झाली आहे. आता अनेक प्रकारच्या साधनांचे उपद्व्याप व शास्त्राची वाटाघात कशाला करतोस? सद्भक्तीने माझे भजन केल्यामुळे तू ब्रह्मस्वरूप झाला आहेस. ह्याकरिता आता सद्विद्या दिक सर्व साधने शास्त्र श्रवणासह सोडून दे. तस्मादुद्धवा उत्सृज्य. ह्या श्लोकातील त्यागाचे बीज हेच आहे. ते माझे अंतकरणातील गुह्य मी तुला स्पष्ट करून सांगितले. शिष्याला गुरुचे भजन हेच सर्व साधनातील श्रेष्ठ साधन आहे. उद्धवा, त्यानेच खरोखर ब्रह्मसमाधान प्राप्त होते. हे सत्य आहे असे समज. जो गुरुचरणाचे भक्तिभावाने भजन करतो तो सच्चिदानंद मंदिरात राहतो. हे माझे भाषण पूर्णपणे सत्य आहे, त्याबद्दल कोणीही विकल्प धरू नये. असे बोलून श्रीकृष्णांनी प्रेमाने चारही हात पसरले आणि त्या प्रेमळ हातांनी मोठ्या आनंदाने उद्धवाला पोटाशी धरले. देवाने सद्भक्ताला आलिंगन दिल्यामुळे हृदयाशी त्याचे हृदय मिळाले. तेव्हा अर्थातच सांगणे आणि विचारणे ही दोन्ही बंद पडली आणि शब्दांनीच शब्द खाऊन टाकले. चारही वाणींना मौन पडले. जीवपणाही विसरला आणि सद्भक्तांना केवळ स्वानंदघन असा जो एकनाथ रूपी जनार्दन तोही संतुष्ट झाला. त्यात सद्भक्तीचा भावार्थ 12व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितला. तो असा की भक्तांना त्यांच्या भक्तीने श्रीकृष्णात नेहमी प्राप्त होतो. आत्मप्राप्ती होण्याला कारण केवळ मुख्य भावार्थच आहे. भावार्थाशिवाय इतर साधने हे वृथा श्रम होत असे समज. जप, तप, यज्ञ किंवा दाने भावार्थासाठीच करावयाचे असतात. तो भावार्थ ज्याने साध्य केला त्याचा जन्म धन्य होय. नरदेहाची प्राप्ती धन्य आहे, साधूंची संगती धन्य आहे आणि जे भगवत भक्तीत रंगले ते भावार्थी अत्यंत धन्य होत. भगवन मार्गात जे रंगून जातात त्यांचे चित्त विषय सुखाला विसरून जाते. ती हंस गीताची कथा उद्धव आता श्रीकृष्णाला विचारतील. ते निरूपण अत्यंत रसभरीत असून केवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. याकरिता श्रोत्यांनीही त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी श्री एकनाथ रूपी जनार्दन विनंती करीत आहे. 12वा अध्याय समाप्त.